कावडधारक शिवभक्तांनी दगड झालेल्या प्रशासन व शासनाचा प्रतिकात्मक दगडाला खड्ड्यातील पाण्याचा जलाभिषेक करून निषेध दर्शवला। तसेच स्थानिक गौतमेश्वर मंदिर समोर पूल बांधण्याबाबत व रस्ता करण्याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये तेल्हारा शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कावडधारक शिवभक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगड येथे जात असतात, परंतु सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता हे समजण्याच्या पलीकडे गेले असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। यामुळे या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेक जण जखमी झाले तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे। येत्या काही दिवसातच कावड यात्रेला सुरुवात होणार असून कावडधारक भाविक भक्तांना पूर्णा नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते। सदर रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रात्रीच्या वेळेस या रस्त्यावरून कावडधारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही। या रस्त्याकडे या विभागातील लोकप्रतिनिधींनी व संबंधित अधिकारी यांचे अनेक वर्षांपासूनचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। चाळणी झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच तेल्हारा येथील गौतमेश्वर मंदिरासमोर गौतमा नदीवर पूल बांधून रस्ता करण्यात यावा याकरिता तहसीलदार व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले। अकोला येथून कुशल भगत यांचा हा वृत्तांत।